सुरुवातीलाच बातमी येत आहे की पुढच्या 24 तासांमध्ये या काही जिल्ह्यामध्ये खंड पडणार। तर शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये। आज बघू आपण महाराष्ट्रामधला हवामान अंदाज, कोणकोणत्या भागामध्ये पावसामध्ये खंड पडणार आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल। चला पाहूया पावसा संदर्भ बातमी अशी आहे की मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या काही जिल्ह्यामध्ये आज किंवा उद्या औरंगाबाद, नांदेड, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आजच्या दरम्यान दिसेल आणि उद्याच्या दरम्यान दिसेल फक्त। आणि पावसामध्ये वाढ 4 तारखेच्या नंतर दिसेल आणि आज किंवा उद्या पावसामध्ये खंड पडू शकतो। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे ढगाळ वातावरणासह। विदर्भाकडे पाहिले तर अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, वाशिम या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि आज किंवा उद्या पावसामध्ये खंड राहणार आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वात काही पडणार नाही या काही जिल्ह्यामध्ये विदर्भाच्या। आणि जास्त पावसाला सुरुवात होणार आहे कोकणपट्टीकडे, मुंबई, पालघर, पुणे, डेपोली, सातारा, रत्नागिरी, सांगली, राजापूर, सावंतवाडी या काही गावामध्ये वरती पालघर पर्यंत खूप पावसाला सुरुवात होणार आहे। पावसामध्ये इथं काही खंड दिसत नाही आपल्याला, हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। बाय बाय।